यू हॅव गिवन युअर 100%. नाव द जॉब इज इन द एक्झाम हॉल. जो काही असेल तो एक्झिक्युशनचं काम आहे. तुमचं एक्झिक्युशन 100% हॅम्पर होणार जर तुम्ही एक्सपेक्टेशन घेऊन जाणार तर. ओके, सो यू मस्ट गो विदाउट एनी एक्सपेक्टेशन इन द एक्झिक्युशन रूम. जी काही एक्झिक्युशन रूम असेल आपली, तिथे कुठले एक्सपेक्टेशन घेऊन जाऊ नका. मग आता सर हा ॲटिट्यूड कसा तयार करू की कुठलेही एक्सपेक्टेशन न करण्याचा, कारण अभ्यास तर आम्ही करतोय. सो हाऊ वी शुड डेव्हलप दॅट ॲटिट्यूड टू वी शुड नॉट हॅव एनी एक्सपेक्टेशन. म्हणजे काय म्हणतात त्याला, कर्म कर और कुएं में डाल, जी ती म्हण आहे हिंदीमध्ये काहीतरी, बरोबर. तर ते कसं करायचं डेव्हलप, तर त्याचं सिम्पल फॉर्म्युला असा असू शकतो माझ्या मते की एक दिवसाच्या टाईम फ्रेममध्ये तुमचा जेवढा अभ्यासाचा वेळ आहे 10 तास 8 तास 12 तास जे काही तुम्ही करत असाल त्याच्यातला एक टाईम फ्रेम असा ठेवा की जिथे तुम्हाला बोर होतं आहे. असं असतंच ना एखादा टाईम की ज्यावेळेस बोर होतं आहे तुम्हाला, तो त्यावेळेस रँडम MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. येते लक्षात. आणि रँडम MCQ म्हणण्यापेक्षा मी PYQ म्हणेन. ओके, कारण रँडम MCQ म्हणजे क्लासेसचे वगैरे जर टेस्ट पेपर घेऊन तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तो इट विल अगेन बॅकफायर इन अ वे. कारण क्लासेसच्या MCQची त्या पेपरची टेस्ट, त्या पेपरचं लेवल हे ते सगळं कन्फ्युजिंग असतं. सो त्याच्यामुळे आपण असं करूयात की PYQs. मग PYQs आता त्या 2-3 एक्झाम्स झाल्या लेटेस्ट, तुम्ही व्हिडिओज बघितले असतील भरपूर यूट्यूबवर की देखिए कैसा होगा 2024 का UPSC का पेपर, बरोबर. असे व्हिडिओ लगेच बघतो आपण ना. तर त्या एक्झाम झाल्या, त्याचे पेपर्स तुम्ही बघितले असतील. तर ते पेपर जर बघितले असतील तुम्ही, त्याच्यात तुम्हाला मग ते पेपर्स बघा की मला किती जमत आहे. NDAचे पेपर सोडवा, CDSचे पेपर सोडवा. ओके, रँडम MCQ जेव्हा तुम्ही, आणि नॉट रिगार्डिंग व्हॉट यू आर स्टडिंग करंटली. म्हणजे तुम्ही इकॉनॉमी वाचताय ना, तर पर्पजफुली इकॉनॉमी सोडून दुसऱ्या विषयांचं करा. तो कॅज्युअलनेस जे सर म्हणतात ना, तो तेव्हा येईल. बिकॉज तेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन नाही लावत आहे. आणि याची जेव्हा प्रॅक्टिस कराल जास्तीत जास्त, दररोज 1 तास केलं तरी सफिशियंट आहे. मग 8 दिवस सलग 1 तास केल्यावर कुठेतरी तुमचा ब्रेन तसा डायरेक्शनने ट्विस्ट होतो की ओके आता काय करायचं आहे की मी जे मागचे बऱ्याच वेळा शब्द वापरतो, मागच्या वेळेसही मी शब्द वापरला होता की तुम्ही ओव्हर थिंकिंग करतायत कारण तुम्ही त्या प्रश्नाला फेस व्हॅल्यूवर घेत नाही आहे. दॅट इज माय फेवरेट वर्ड. ओके, मी इकॉनॉमी शिकवतो त्याच्यामुळे. ओके, यू आर नॉट टेकिंग दॅट क्वेश्चन ऑन अ फेस व्हॅल्यू. दॅट इज अ प्रॉब्लेम. फेस व्हॅल्यूचा अर्थ काय, समोर जे दिलं आहे तेवढाच विचार करतोय मी, याच्याबद्दल मी काय वाचून आलो आहे. आणि मग यार याने सांगितलं होतं की ह्या टॉपिकवर प्रश्न येईल पण तोच राहून गेला वाचायचा, हे पास आहे, मग माझ्या सोर्समध्ये हे नव्हतंच, मग मित्राशी बोललो होतो, इकडे वाचलं होतं. डझंट मेक एनी सेन्स. फेस व्हॅल्यूवरचा प्रश्न घ्या, तिथे जेवढं दिलं आहे तेवढाच विचार करा आणि संपवा त्याचं. तर तो कॉमन सेन्स अप्लाय होईल. आणि तो प्रॅक्टिस करावी लागेल ना त्याची. तर ते दररोज 1 तास ती प्रॅक्टिस करा, त्याच्याने ते होईल. एक्सपेक्टेशन कमी होईल. एक्सपेक्टेशन कमी करण्याचे जितके प्रयत्न कराल तितकं कॉमन सेन्स बूस्ट होईल. आणि जितका कॉमन सेन्स बूस्ट होईल तितका परफॉर्मन्स अल्टिमेटली वाढेल. दॅट इज द फंड. कारण जसं सर म्हणले जॉग्रफी ऑप्शनल असून पण तो जॉग्रफीचा प्रश्न नाही जमणार तर मग मी इगोवर कशाला घेतलं पाहिजे ना. मलाही इकॉनॉमीचे सगळेच प्रश्न नाही जमणार तर वाय शुड आय टेक इट ऑन माय इगो. म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट मला हे माहिती होतं, POS मशीन काय असतं 1% लागतो, पण त्याला मर्चंट डिस्काउंट रेट म्हणतात असं नाही माहिती ना. मग मी इगोवर घ्यायचं का की मी इकॉनॉमीचं मास्टर आहे मला नाही जमलं. डझंट मेक एनी सेन्स. कारण रिलेटिव्ह आहे ना तिथे तुम्हाला 100 प्रश्नांपैकी 80 सोडवले तरच पास होणार आहेत का तुम्ही. जर तुम्हाला नाही माहिती आहे मर्चंट डिस्काउंट रेट, कारण नाहीतर हे कॅरेक्टरिस्टिक ऑफ पर्टिक्युलर ॲनिमल, तर जगालाही नाही माहिती आहे कारण तुमचा अभ्यास अबव एव्हरेज आहे ना. तो थिंक इन दॅट सेन्स. हे डिस्कशन आहे इथे. ओके, सो एक्सपेक्टेशन कमी करा.